तुमचे भाजी बटाटा रेसिपी वनितामध्ये स्वागत आहे। श्रावण महिना सुरू होणार आहे उद्या। श्रावण महिना म्हटलं की उपवासच असतात आणि उपवासाला किंवा नैवेद्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येक मैत्रिणीला पडलेला असतो। तेव्हा अशा वेळेस आपण ही रेसिपी केली तर खूपच उपयुक्त ठरेल। ती म्हणजे मी ओल्या खोबऱ्याची खीर करणार आहे। त्यासाठी एक येथे नारळ घेतलेला आहे साल काढून। साल काढल्यानंतर नारळ फोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी नारळ सोप्या पद्धतीने फोडण्याची पद्धत पण सांगितली आहे तुम्हाला, बघू शकता तुम्ही। खोबरं काढून घ्यायचं आहे आता आणि खोबऱ्याची वरची जी साल असते ती काढून घ्यायची आहे चाकूच्या साहाय्याने। साले सगट जर आपण वापर केला तर खिरीची चव ही वेगळी लागते। अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायचे आहे। चाकूने जर निघाली नाही तर विळीच्या साहाय्याने काढली तरी चालेल। साल काढून झालेली आहे आपली। आता आपण किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहे। किस तयार झालेला आहे। एक वाटी इतका किस पडलेला आहे। साहित्य बघूया आता त्यासाठी। येथे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, अर्धी वाटी साखर, दूध घेतला आहे 1 वाटी, वेलची पावडर आणि 1 वाटी ओलं खोबरं। दूध आपण जास्त टाकणार आहे पुढे। 1 चमचा तूप घालून घ्यायचा आहे कढईमध्ये। सर्वप्रथम तूप घातल्यानंतर किस घालायचा आणि मीडियम गॅसवरती आपण हे खोबरं परतवून घेणार आहे। थोडंसं लालसर असं होऊ द्यायचं आहे। खोबरं लालसर झालेलं आहे आपलं। आता त्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। साईचा पण वापर केलेला आहे दुधामध्ये। येथे मी 3 वाट्या इतकं दूध घालायचं आहे आपल्याला। थोडाफार पाण्याचा वापर केला तरी चालेल। दूध घातल्यानंतर 5 मिनिटासाठी अशी उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर साखर घालून घ्यायची आहे। साखर ही आवडीनुसार घालायची आहे। थोडी गोड पाहिजे असेल तर थोडी आणखी साखर घालायची। आता ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट घातल्यानंतर पण उकळी येऊ द्यायची आहे। वेलची पूड घालायची आणि आता मीडियम गॅसवरती उकळी देऊन घ्यायची आहे 5 मिनिटासाठी। तुमच्या अंदाजाने घट्ट हवी असेल तर थोडीशी घट्ट होऊ द्यायची आहे।
चांगल्या अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ही खीर तुम्ही करून पहा एक वेळेस. खूप छान टेस्ट लागते आणि नैवेद्यासाठी पण चांगली आहे. पाच मिनिटानंतर खीर बघू शकता आपली. खीर झालेली आहे आपली. आता काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये तिला. बघू शकता छान अशी खीर झालेली आहे. आपली खीर तयार झालेली आहे घरच्या साहित्यामध्ये. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.